मुद्दा आहे तो म्हणजे युरेनियम प्रोग्रामचा आणि तो पुढे तसाच चालू ठेवावा असं इराणनं म्हटलेलं आहे किंवा इराणला अमेरिकेनं नुकसान भरपाई द्यावी. आता तुम्ही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल सुद्धा भाष्य केलं. या सगळ्या अटी टेबलवर चर्चेच्या टेबलवरती कितपत ग्राह्य धरल्या जाऊ शकतात? जेव्हा चर्चे टेबलावरती वाटाघाटी होतात तेव्हा जे अजेंडा दिला जातो तो नेहमीच असे अजेंडा असतात की त्याच्यातले काही ना काही अजेंडे कधीच ऍक्सेप्ट होणार नाही दोन्ही देशांकडनं. हे दोघांनाही माहिती असतं. पण बार्गेनिंग टेबलवरती बसल्यानंतर बार्गेन करायला वाटाघाटी करायला काही ना काही लिव्हरेज लागतं. म्हणून अशा पॉइंट्स दिले जातात ज्याच्यामध्ये अल्टिमेटली म्हटलं जातं की आम्ही दोघांनीही क्लाइम डाऊन केलंय आणि आम्ही म्हटलंय की आता आम्ही ह्या पॉइंटवरती एक्सेप्शन झालंय, या पॉइंटवरती कन्व्हर्जन झालंय आणि आम्ही पुढे जाऊ. तुम्ही बोलले न्यूक्लिअर वेपन सिस्टम बद्दल. मी थोडा टाइम मध्ये मागे जाऊ इच्छितो. जेव्हा 25 जून म्हणजे जेव्हा मिडनाईट हॅमर स्ट्राईक केलं होतं अमेरिकेने आणि तेव्हा इस्रायलने आपल्या ऑपरेशनचं नाव दिलं होतं रायझिंग लायन. आता नावं आहेत एपिक फ्युरी आणि रोर ऑफ लायन. तेव्हा अशी स्थिती निर्माण झाली होती की त्या दिवशी किंवा त्याच्या 2 दिवसानंतर वाटाघाटीवरती MOU साईन होणार होता ज्याच्यामध्ये इराणनी म्हटलं होतं की आम्ही आमचा न्यूक्लिअर प्रोग्राम पुढे घेऊन जाऊ इच्छित नाही. आम्ही युरेनियम एनरिचमेंट 60% पर्यंत करू जे की सिव्हिलियन यूजसाठी आहे. क्रिटिकल युरेनियम एनरिचमेंट न्यूक्लिअर वेपनसाठी जे लागतं ते आम्ही करणार नाही आहे. त्यांनी एवढंही म्हटलं होतं की आम्ही स्टॉक फाईल्स ठेवणार नाही आहे. त्यांनी हे म्हटलं होतं की इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सीला आम्ही परमिशन देतोय ते कधी पण येऊन आमच्या एजन्सीचं किंवा आपल्या न्यूक्लिअर प्रोग्रामचं इन्स्पेक्शन करू शकतात. त्यांनी म्हटलं होतं फक्त बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्रामला आम्ही थांबणार नाही, आम्हाला आमचं ते हक्क आहे तो आम्ही पूर्ण करू. हे कम्प्लीट ऑलमोस्ट एक्सेप्ट झालं होतं. आज इराण म्हणतंय की आम्ही आमचं न्यूक्लिअर वेपन प्रोग्राम पुढे सरकवू. पॉसिबली त्यांना हे एक बार्गेनिंग टूल आहे आणि ते क्लाइम डाऊन करतील जेव्हा वाटाघाटी होतील आणि अल्टिमेटली फुल टाइम सीज फायर आणि युद्ध थांबेल तेव्हा हे पॉइंट्स एक्सेप्ट होतील. अमेरिकाही आपले पॉइंट्स कमी करेल, इराणही आपले पॉइंट कमी करेल आणि कन्व्हर्जन्स होईल तेव्हा शांती होईल. सर, या सगळ्या सिनारिओमध्ये जर आपण आशियाई देशांचा विचार केला तर आशियाई देश ठोस कोणतीच भूमिका घेत नव्हते किंवा कोणत्याही देशाला पाठिंबा देत नव्हते. पण पाकिस्तानची या सगळ्यामध्ये जो काही सहभाग आपण पाहतोय म्हणजे या आधी सुद्धा पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिकेची चर्चा होईल असं बोललं जात होतं आणि आता पुन्हा एकदा इस्लामाबादमध्ये ही चर्चा होईल असं सांगितलं जात आहे. पाकिस्तान या सगळ्या युद्धामध्ये एवढा सक्रियपणे इंटरेस्ट घेताना का दिसतोय आणि चर्चा इस्लामाबादमध्ये होण्यामुळे पाकिस्तानचं महत्व वाढणार आहे का? जरूर. आपण पाहतो जेव्हा एक सुपर पॉवर लढाईमध्ये जातात ती लढाई लंबी चालते. फॉर एक्झाम्पल आपण पाहतो युक्रेन रशिया 24 फेब्रुवारी 2022 पासून ते युद्ध सुरू आहे. ह्यामध्ये अमेरिका असल्यामुळे बाकी सुपर पॉवर्स इंटरफिअर करत नाहीत. आपण पाहिलं चायना आणि रशिया तटस्थ होते, इंटेलिजन्स इनपुट देत होते, वेपन्स ॲडवायझरी देत होते, फंड्स देत होते, आर्म्स ॲम्युनिशन देत होते. पण त्यांनी डायरेक्टली कधी इंटरव्हेन्शन नाही केलं. तर इनिशिएटिव्ह कोण घेईल? 2 देश होते जे इनिशिएटिव्ह घेऊ शकत होते, भारत आणि पाकिस्तान, ज्यांचे संबंध अमेरिकेशी पण चांगले आहेत, ज्यांचे संबंध इस्रायलशी पण चांगले आहेत. पाकिस्तानचे संबंध इस्रायलशी चांगले नाही आहेत, पण भारताचे तिन्ही देशांमध्ये जे इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्याशी संबंध चांगले होते. पण भारताची कूटनीतीप्रमाणे जो की एक मास्टर स्ट्रोक होता, भारताने ठरवलं होतं वेट अँड वॉच. तर नेक्स्ट बेस्ट कोण होतं? पाकिस्तान. आणि अशा वेळा जेव्हा सुपर पॉवर्स इन्व्हॉल्ड असतात ते पण एक एस्केप रूट पाहतात की कशा आपल्याला याच्यातनं बाहेर पडता येईल. कारण अंगाशी आलेलं असतं आणि पाकिस्तानच्या बरोबर इजिप्त, तुर्की आणि काही पर्सेंटेजमध्ये सौदी अरेबियाने पण ह्याच्यामध्ये भाग घेतला होता. कारण जितके मिडल ईस्ट किंवा आखाती देश आहेत सगळ्यांचं भरपूर नुकसान होत होतं. आणि आपण पाहतोय की 10 पॉईंट क्लॉजेस दिले आहेत, पॉईंट प्रोग्राम दिला आहे, त्याच्यामध्ये हे पण लिहिलं आहे की अमेरिकन बेसेस कम्प्लिटली इथून रिमूव्ह झाले पाहिजे, नाहीतर ह्यांचा आम्ही पूर्ण नाश करू. आणि जेव्हा धमकी दिली होती ट्रम्पने की मी एक सिव्हिलायझेशन संपवेल तेव्हा इराणनी म्हटलं होतं की पूर्ण आखाती देश आणि सौदी अरेबिया वी विल लीड इट टू डार्कनेस, म्हणजे पूर्ण हाहाकार होईल आणि हे कम्प्लीट देश नष्ट होतील जर का तुम्ही आम्हाला नष्ट केलं तर. तर हे
असं सगळं असताना आपण पाकिस्तानला म्हणू शकतो की पाकिस्ताननी मास्टर स्ट्रोक केला आहे आणि त्यांचं सौभाग्य आहे की दोघांनाही या वेळेला अंगाशी आल्या असल्यामुळे ते एस्केप रूट पाहत होते आणि ठरलं की चला आपण 45 डेज सीज फायर नाही, पूर्ण युद्धबंदी नाही, तर कमीत कमी 15 डेजचा पॉज घेऊ आणि पुढे जाऊ. बरोबर आहे सर. तब्बल 40 दिवस हे सगळं युद्ध सुरू होतं आणि संपूर्ण जगानं याचे परिणाम भोगलेत आणि नजीकच्या काळामध्ये आणखीही काही आफ्टर इफेक्ट्स जे युद्धाचे असतात ते सुद्धा समोर येत राहतील आणि त्यावर आपण चर्चा करतच राहू. तुर्तास धन्यवाद. आपण सविस्तर बातचीत केलीत आणि मार्गदर्शन केलं त्यासाठी. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी शस्त्रसंधीच्या अंतिम करारावर प्रतिक्रिया दिली आहे. शस्त्रसंधी हा इराणचा विजय असल्याची प्रतिक्रिया इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांनी दिली आहे. मोज्तबा खामेनेईंनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होणार आहे. मोज्तबा यांनीच सर्वोच्च सुरक्षा परिषदेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाला मंजुरी दिलेली होती. दरम्यान इराणनं चीनच्या सांगण्यावरून वाटाघाटी केल्या असाव्यात असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलंय. AFP या वृत्तसंस्थेशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे मत व्यक्त केलंय. दरम्यान या युद्धविरामामुळे इराणला नेमकं काय साध्य झालंय, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती इराणचंच नियंत्रण कायम राहील. युद्धात महासत्तेचा कडवा प्रतिकार केल्यामुळे जगासमोर प्रतिमा कमालीची उंचावलेली आहे.